नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आत्ता मी बनवणार आहे पालकची पुरी। तर पालकची पुरी बनवण्यासाठी इथे पालक घेतलाय आणि त्या पालकमध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि याला थोडं उकळवून घेणार आहे। फक्त 2-3 मिनिटं उकळवून घेणार आहे। हा मी आता उकळवायला ठेवलाय पालक, तर तो एक 2-3 मिनिटं उकळवून घेते। हे इथे पीठ घेतलंय, जेवढं आपल्याला पुऱ्या करायच्या असतील तेवढं। त्यामध्ये घालणार आहे मी हा ओवा थोडासा असा चुरून घ्यायचा आहे। त्यानंतर यात घालणार आहे चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, हिंग घालणार आहे थोडं, त्यानंतर थोडासा गरम मसाला, थोडीशी जिरे पावडर, सफेद तीळ घेते, सफेद तीळ आहेत ते घातले। पालक 2-3 मिनिटं उकळवून घेतला आणि तो बऱ्यापैकी थंड झाला आहे। आता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे। 2 मिरच्या आणि 2 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर घालणार आहे त्यात थोडंसं जिरं आणि ह्याची एक पेस्ट करून घेते। आता ही पालकची पेस्ट तयार झाली, हे बघा, ही अशी मस्त पेस्ट करून घेतली। आता हे जे पीठ आहे ते थोडं व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यात ही पालकची पेस्ट आहे ती घालणार आहे आणि याच्यात आता थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे। पहिले हे मिक्सरचं भांडं जे आहे मी त्याच्यात पाणी टाकून घेतलं। हे पीठ आता मळून झालं आहे, थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि थोडं पीठ व्यवस्थित मळून घेते। तर हे पीठ मळून झालं आहे, 15 मिनटं याला साईडला ठेवायचं आहे। आता हे 15 मिनटं झालेत, हे पीठ एकदम मस्त झाले सॉफ्ट। आता याच्या मी पुऱ्या करून घेते। या अशा मी सर्व पुऱ्या करून घेते। अशा मी सर्व पुऱ्या तळून घेते। ह्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्यात। आता मी याला बटाट्याच्या भाजीसोबत सर्व करते। तर ही पालक पुरी आणि बटाट्याची भाजी तयार आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।